शहरात गाजत असलेले निदा खान अटक प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झाले आहे। राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत म्हणजे SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। शिरसाटांनी पाठवलेल्या पत्रात MIM पक्षाशी संबंधित काही व्यक्ती, नगरसेवक मतीन पटेल तसेच इम्तियाज जलील यांची नावे चर्चेत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। असं काही नाहीये। काल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, कॅबिनेटची बैठक सुरू होण्यापूर्वी भेटलो आणि त्यांना या प्रकरणाचं गांभीर्य त्यांना सुद्धा माहिती आहे। म्हणून मी त्यांच्याकडे एक पत्र दिलं की मला साहेब SITची चौकशी या ठिकाणी नेमणं गरजेचं आहे आणि त्यांनी तातडीने सांगितलं की होय SITची चौकशी केली जाईल, SITच्या मार्फतच चौकशी केली जाईल आणि म्हणून त्याच्यावर आता सरकार सुद्धा ॲक्शन मोडवर आहे। सरकार त्यांच्यातर्फे जे काही पोलिसांना निर्देश द्यायचे ते दिलेले आहेत। म्हणून ही निधा प्रकरण हे मोठ्या प्रमाणात त्याचा तपासही होईल आणि महाराष्ट्रामध्ये असे किती ठिकाणी असं प्रकरण घडलंय याची सुद्धा चौकशी होईल। एकीकडे MIM त्या मतींचं जोरदार समर्थन करते, निदा खानचे समर्थन करते, पोलीस त्या मतींना शोधण्याचा प्रयत्न करताय, सापडत नाहीये, कुणी अटक आहे म्हणतात, कुणी फरार आहे म्हणतात, कुठे आहे मतीन? मतीन कुठे आहे हे नाशिकचे पोलीस आयुक्त कर्णिक हे सांगू शकतील। त्याची कारवाई जी त्यांची चाललेली ते अत्यंत चांगली पद्धतीने चालू आहे। त्यांना नोटीसही दिली होती। आताही माझी माहितीप्रमाणे 2 दिवसापूर्वी काही पोलीस पुन्हा मतीनच्या घरी किंवा त्या साईडला येऊन गेलेले आहेत, परंतु मतीन त्यांना तिथे भेटला नाही अशी काही एकंदरीत माहिती आहे। परंतु अखेरला नाशिक पोलिसांचा पूर्ण त्यांच्यावर कंट्रोल आहे आणि त्या संदर्भामध्ये खुलासे फक्त तेच करू शकतील। एक महत्त्वाचा असा प्रश्न तुमच्यावर आरोप होतोय की तुम्ही जो सातत्याने MIMवर किंवा इम्तियाज जलीलवर आरोप करताय, काही वर्षांपूर्वी, महिन्यांपूर्वी त्यांनी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तुम्हाला संधी मिळाली आणि हे फक्त सुडापोटी सुरू आहे असं MIMचं वारंवार असं नसतं। सूड घेण्यासाठी असे प्रकरण निघतात का? मी सुडाची भावना तशी कधी ठेवलेली नाहीये। ते प्रकरण आजही तुम्ही जाऊन कधी चौकशी करा ना। डिव्हिजनल कमिशनरने 4 सदस्याच्या सरकारने आदेश दिला तर चौकशी चालू आहे। आता काय करतायत हे लोक की हे मतीन प्रकरण दाबण्यासाठी किंवा हे निधा खान प्रकरण दाबण्यासाठी हे दुसरं प्रकरण आणून त्याच्याकडे कसे हे आपली दिशा भरकटेल। पत्रकार आहे तो, हुशार आहे तो, त्याला वाटतं ह्या प्रकरणावर मग पांघरून पडेल, मग मी त्याच्या विरोधात काहीतरी बोलेल, मग माझं काहीतरी खुलासे देईल। मी काही खुलासे देणार नाही। निदा खान प्रकरण हे गंभीर आहे, त्याची चौकशी आणि त्याच प्रकरणाशी जे काही असेल त्याच्यावरच मी भाष्य करेल, बाकी प्रकरणावर मी भाष्य सुद्धा करणार नाही। मंत्रिमंडळाने काल जो निर्णय घेतला, राखीव प्रवर्गातल्या ज्या थोड्या प्रवर्गामध्ये त्यांना आता दावा करता मिळणार नाही। केंद्र सरकार किंवा सुप्रीम कोर्टाच्या जे काही डायरेक्शन्स आले त्यानुसार काल एक प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आला होता। त्या प्रस्तावामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यांनी SC प्रवर्गातला असेल त्यांनी स्कॉलरशिप पासून ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत ज्या सर्व फॅसिलिटी जर घेतल्या असेल तर त्याला त्याच प्रभागामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करता येईल किंवा जॉब शोधता येईल। परंतु ओपन कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी SC प्रभागाचा जरी असला आणि त्यांनी ह्या सुविधा जर घेतल्या नसतील तर त्याला ती संधी देण्याचं सरकारने त्या ठरावामध्ये म्हणलेलं आहे। आता हा मंत्रिमंडळासमोर काल आलेला ठराव आहे। याच्यावर इतिवृत्त कायम होईपर्यंत नंतरही चर्चा होऊ शकते आणि याच्यामध्ये आणखीन कुणाचं काय मत आहे हे सुद्धा मंत्रिमंडळासमोर येऊ शकते। म्हणून अखेरचा इतिवृत्त फायनल होईपर्यंत चर्चेला वाव आणखीन आहे आणि त्याच्यावर सविस्तर चर्चा सुद्धा होईल। माजी खासदार हरिभाऊ राठोड असं म्हणतात की राज्य सरकारचा निर्णय घातक आहे, राखीव प्रवर्गाची सवलत संपवण्याचा हा डाव आहे आणि मागासवर्गीयांचे मंत्री काय झोपा काढतात। या संदर्भामध्ये आम्ही काय करतो हे सर्वांना माहिती आहे। म्हणून आम्ही यावर मी आताही सांगितलं की इतिवृत्त फायनल होईपर्यंत, कन्फर्मेशन मिळेपर्यंत त्याच्यावर चर्चा सुद्धा करता येईल आणि आपलं मत सुद्धा सरकारकडे मांडता येईल। तर संजय राऊत यांनी सर्व भारतीयांसाठी एक ट्विट केले, तर असं की जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचे असेल तर त्या देशातील लोकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा। हे लेनिनचं वाक्य आहे। खाली असं म्हणतात की सध्या भारतीय युग असाच भरकटलेला आहे आणि मंद झाला, परत जय श्रीराम। लेनिननी जे काही वापरलंय ते इतर दुश्मनासाठी वापरलेलं वाक्य आहे। संजय राऊत हा स्वतःच्या देशामधल्या मुलांना, युवकांना
मंदबुद्धीचं संबोधतोय हे मंदबुद्धीचेच